हाय, मी विशाखा. आज माशूच्या पप्पांनी येताना छान शेव आणि चिवडा आणले होते. त्याचसोबत कोल्ड्रिंकही आणले होते आणि थोडा कोल्ड्रिंक माशूला पाजले तर बघा तोंड कशी करत आहे. आंबट आहे ना, त्यामुळे अशी तोंड करत आहे. आणि आज चैत्र नवरात्रचा 7वा दिवस होता. त्याचसाठी मी इथे माळ तयार केली आणि आईला माळही चढवली. आणि मंदिर बघा खूपच सुंदर दिसत आहे इथे. त्यानंतर आज चैत्र नवरात्रचा 7वा दिवस होता. 7वा दिवस म्हणजे सप्तमी. आणि सप्तमीच्या दिवशी मी आईला नैवेद्य दाखवते. त्याचसाठी मी इथे स्वयंपाकाला बसली आणि इकडे माझा स्वयंपाकही रेडी झाला. मीने आज हलवा, पुरी, चना हेच केलं होतं. तर मीने हे सर्व रेडी झाल्यानंतर मी आईला हलवा, पुरी, चण्याचा नैवेद्य दाखवली. आणि आज कन्या आहे तर इकडे मिळत नाही, म्हणून मीने काय ठरवले, आता आजूबाजूच्याच बाया म्हणा किंवा मुली म्हणा त्यांना बोलवायचं आणि त्यांनाच प्रसाद द्यायचा. म्हणून मीने त्यांना सर्वांना बोलवले. सर्व काकू आणि ताई लोक आले आणि मी त्यांना छान हळद कुंकू लावून प्रसाद दिले. आता आईला आपल्या घरी यायचं असलं तर ती कोणाच्याही रूपात येते. बाई असो की मुलगी असो, म्हातारी असो की तरुण असो, कोणाच्याही रूपात येते. आणि कन्या म्हणून तर आहेच माझी माशू, म्हणून मी काही विचार नाही केला आणि सर्वांना बोलवून प्रसाद दिला. सर्वांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्वांनी प्रसाद घेतला आणि घरी गेले. त्यानंतर मीही प्रसाद खाल्ले आणि जेवण करायला बसले. आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.